अलकास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी आज तुम्हाला उपवासाचे वडे बनवून दाखवणार आहे। साबुदाणा भिजवून ठेवले होते अगोदरच आणि बटाटा पण उकडून घेतला आहे। हे बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही मी कसं करते, तुम्ही असंच नक्की ट्राय करा। शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, मिरची टाकायची आहे ठेचली, हे आपल्याला शिंदे लोण टाकायचं आहे, ह्याला उपवासाचं मीठ असं म्हणतात। हे सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे। जसे की आपल्याला वडे आपल्याला बनवता येतील असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला आणि थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला असे चपटेसे वडे बनवून घ्यायचे आहेत। एकदम झटपट होणारी आणि एकदम सोपी रेसिपी आहे। असं छोटंसं वड्यामध्ये ना डॉट करा, कारण आपले वडे फुटणार नाहीत अशा प्रकारे। आणि तळून घ्यायचं आहे आपल्याला, स्लो गॅस ठेवून ना तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे वडे तयार झाले आहेत आपले। याला उपवासाचे वडे, फराळाचे वडे असे म्हणतात। हे बघू शकता कसे लालसर मस्त खमंग खमंग आपले वडे तळले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करा, झटपट होणारी रेसिपी। हे बघा कसं लालसर मस्त मधून पण एक व्यवस्थित तळले आहेत। हे बघा, हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। हे आता थोडंसं मी तुम्हाला थाळी डेकोरेट करून दाखवत आहे। दही घ्या किंवा चटणी शेंगदाण्याची तुम्ही घेऊ शकता, कारण माझ्या मुलाला वड्यासोबत दही खूप आवडते, त्याच्यामुळे ना मी दही घेतला आहे। तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा ताक वगैरे असं तुम्ही घेऊ शकता। टमाटरची चटणी पण कोणी खातात, पण मी दही घेतला आहे। आणि माझी रेसिपी कशी झाली नक्की नक्की मला सांगा। धन्यवाद।